रामकृष्ण हरी मंडळी, सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन. कधी स्वतःला विचारलं आहे का, या विश्वातल्या असंख्य जीवांमध्ये मी माणूस म्हणून का जन्मलो? ही केवळ संधी नाही, ही साधना आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्तिवीन गेला धोगती. म्हणजे अनंत जन्मातील सुकृत, पुण्यकर्म आणि योगयागांचा मिलाप झाल्यावरच हा दुर्मिळ मानवदेह प्राप्त होतो. पण भक्तीशिवाय हा देह अधोगतीकडेच नेतो. जर विज्ञानाच्या भाषेत बघितलं तर हे शरीर, ही चेतना, ही उत्क्रांतीची पराकाष्ठा आहे. अब्जावधी वर्षापूर्वी सूक्ष्म जीवाणूपासून सुरू झालेल्या प्रवासामध्ये निसर्गाने असंख्य प्रयोग केले, पण केवळ मानवालाच स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करण्याची क्षमता दिली. विज्ञान सांगतं सेल्फ अवेअरनेस म्हणजेच मानवी चेतनेचं शिखर, आणि अध्यात्म सांगतं की आत्मजागरूकता म्हणजेच भक्तीचं बीज. म्हणजे दोन्ही सांगतात ती एकच गोष्ट, भक्ती म्हणजे इव्हॉल्व्ड कॉन्शियसनेस. शांतीब्रह्म एकनाथ महाराज जेव्हा म्हणतात बहुता सुकृते नरदेह लाधला, तेव्हा ते सांगतात मानव जन्म ही फक्त नशिबाची देणगी नाही, तर लाखो वर्षांच्या चेतनेच्या प्रगतीचा परिणाम आहे. आज वैज्ञानिक म्हणतात मानव जन्म हा जवळपास 14 अब्ज वर्षांच्या ब्रह्मांडीय प्रवासाचा शिखरबिंदू आहे. पण महाराज सांगतात हा देह मिळणं म्हणजे त्या प्रवासाचं फळ नाही, तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. कारण भक्तीविना हा देह अधोगतीकडे जातो. हे वाक्य फक्त धार्मिक नाही, तर मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक सत्य आहे. आज सकारात्मकतेचं मानसशास्त्र सांगतं जो मनुष्य उच्च उद्दिष्टाशिवाय जीवन जगतो त्याचं मन रिकामं असतं. मन रिकामं झालं की चिंता वाढते आणि जीवनाचा अर्थ हरवतो. भक्ती म्हणजे ते उच्च उद्दिष्ट. आत्मनो मोक्षार्थ जगदितायच, जगाच्या कल्याणातूनच स्वतःचं हित. एक असं कारण जे मीपणाला आपलेपणामध्ये रूपांतरित करतं. जेव्हा आपण भक्तीमध्ये विलीन होतो म्हणजे या उच्च कार्याप्रती अधिक जागरूकतेने प्रयत्न करतो, तेव्हा मेंदूमध्ये ऑक्सिटोनिन आणि सेरोटोनिन सारखे हार्मोन्स वाढतात, जे शांतता, प्रेम आणि आनंद निर्माण करतात. हे विज्ञानाने वारंवार सिद्ध केलं आहे. म्हणूनच महाराज म्हणतात भक्तीविना गेला अधोगती. भक्ती म्हणजे जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शक केंद्र. महाराज पुढे म्हणतात अनंता जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. ही ओवी सांगते जेव्हा मन शुद्ध होतं, चेतना प्रगल्भ होते, तेव्हा त्या मुखातून हरिनाम उमटतं आणि तो आवाज म्हणजे आत्म्याचा नाद, ज्यातून परमानंद उत्पन्न होतो. हे फक्त धार्मिक नव्हे, हे आहे रेझोनन्स ऑफ कॉन्शियसनेस. एक अशी लय जी आपल्याला ब्रह्मतत्वाशी जोडते. वैज्ञानिक सांगतात मनुष्याच्या मेंदूत 86 अब्ज न्यूरॉन्स आहेत आणि प्रत्येक विचार, प्रत्येक भावना ही या न्यूरॉन्सच्या लहरींमध्ये तरंगते. भक्ती म्हणजे त्या लहरींचं एकसंध संगीत. जेव्हा मन हरिनामात, प्रेमात, नम्रतेत बुडतं, तेव्हा त्या लहरी समरस होतात आणि मनाला मिळते अशी शांती जी विज्ञानालाही समजावणं कठीण आहे. म्हणूनच महाराज शेवटी म्हणतात एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. म्हणजे जेव्हा ओठांवर हरिनाम येतं तेव्हा मुक्ती आपोआप प्राप्त होते. कारण त्या क्षणी मन, बुद्धी आणि चेतना सर्व एकाच केंद्रावर स्थिर होतात. अखंड ऊर्जा आणि आनंदाचा स्रोत श्रीहरी. म्हणून माऊली, हा मानवदेह ही केवळ देहयात्रा नाही, ही आहे चेतनेची उंच भरारी.
विज्ञान सांगतं तू विश्वाचा भाग आहेस आणि अध्यात्म सांगतं विश्व तुझ्यातच आहे. आता निवड आपली. आपण हा देह फक्त जगण्यासाठी वापरणार आहोत की त्यातलं दैव शोधण्यासाठी. बहुता सुकृते नरदेह लाधला, भक्तिवीन गेला धोगती. जर ही ओवी तुमचं मन भारावून गेली असेल तर स्वतःत एक क्षण शांततेचा शोधा आणि मनातल्या मनात फक्त एकदा म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. द रहाणे रिफ्लेक्शन्स, जिथे विज्ञान आणि अध्यात्म एकाच स्वरात भेटतात.